आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये। नमस्कार, अत्यंत महत्त्वाची व एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे। म्हणजे काय, पीक विमा अखेर बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू करण्यात आली असून पहिला टप्पा आजपासून अंमलात आला आहे। अनेक महिन्यापासून थांबवलेली रक्कम अखेर सोडली गेली असून पुढील 3 तासांत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। राज्यातील एकूण 15 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या टप्प्याची मोठी मदत देण्याचा निर्णय घेतला आला आहे। तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ अडली होती, मात्र आता ही जलद गतीने राबवण्याचा आदेश देण्यात आला आहे। पात्र शेतकऱ्यांना खात्यात थेट डीबीटीद्वारे निधी वितरण केले जात आहे। मंत्रिमंडळ बैठक, पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम मोठे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे। या मदतीमुळे नुकसानग्रस्त त्वरित दिलासा मिळणार आहे। तसेच पीक विम्याची रक्कमही आजपासून काही तासात खात्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। एकूण 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना आधीच मदत मिळाली होती। आता उर्वरित जिल्ह्यांसाठी 3 टप्प्यामध्ये निधी वाटप केले जात आहे। आज पहिला टप्पा 15 जिल्ह्यांमध्ये मदत वितरण केली जात आहे। डीबीटी प्रणालीद्वारे एका दिवसात मोठ्या प्रमाणात निधी पाठवण्याचा मर्यादा असल्याने 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांची मदत पोहोचवली जाणार आहे। व तसेच एक आनंदाची बातमी आहे, म्हणजे काय, पीक विमा PM किसान बँक खात्यात 19 नोव्हेंबर रोजी प्राप्त केले जात आहे। भारतात पीकसाठी सर्वसाधारण मदत असल्याचे सरकारने सांगितले आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत मोठा दिलासा देणार आहे। मूग, तूर आणि इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केले जाणार आहे। आजपासून या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे या भागातील पहिल्या टप्प्याने प्राधान्य देण्यात आले आहे। तसेच कोणाकोणाला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या टप्प्यांमध्ये समाविष्ट केले जात। सर्व जिल्ह्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले असून रक्कम पुढील काही तासात देण्यात आहे। जिल्ह्याची यादी पहिल्या टप्प्यात समाविष्ट केले। 15 जिल्ह्यांना अधिकृत यादी पुढील प्रमाणे आहे: धुळे, नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम, भंडारा या सर्व जिल्ह्यांमध्ये आज मदत हस्तांतरित करण्याचा आदेश शेतकऱ्यांनी देण्यात आले आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।